इकडे वसई विरार नालासोपाऱ्यातही जोरदार पाऊस झालेला आहे। पालघर जिल्ह्यात रात्रीपासूनच दमदार पाऊस बरसतोय। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, नागरिकांचे त्यामुळे हाल होत आहेत। वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे, त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। वसई विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भाग जलमय झाले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। पहिल्याच जोरदार पावसानं महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडालेला आहे। सर्व नागरिकांमध्ये आता याची चर्चा होतीये। अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। हवामान विभागानं पुढील काही तासांत वर्तवलेला आहे। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं। दृश्य सकाळी 7 वाजताची नालासोपारा परिसरातली आपण पाहतो। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले, अनेक दुचाकी यामध्ये अडकून पडलेल्या आहेत। याच पाण्यामधून रिक्षांना वाट काढावी लागते, त्यामुळे ही वाहतूक संथ गतीने सुरू आहे। कामावर निघालेल्या नागरिकांचे यामुळे मोठे हाल होत आहेत। बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यातील आनंदनगर भागामध्ये पावसामुळे एक भलं मोठं झाड कोसळलेलं आहे, त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक मंदावलेली आहे। हे झाड कोसळून 5 वाहनांचं नुकसान झालंय। दरम्यान अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झालं असून हे झाड हटवण्याचे काम सुरू आहे। तर ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी खरं तर आज झाडांची पडझड झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मुंबई द्रुतगती महामार्गावर देखील झाडं कोसळलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी देखील वाहतूक मंदगतीने सुरू आहे। ही दृश्य आपण ठाण्यातल्या आनंदनगर परिसरातली पाहतोय। त्या ठिकाणी देखील या रहिवासी भागामध्ये हे झाड कोसळले, त्यामुळे तिथे असणाऱ्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय। दुचाकींवर आणि चारचाकींवर हे झाड कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालंय। गाड्यांच्या काचा तुटलेल्या आहेत, झाडाखाली अनेक वाहनं दबली गेलेली आहेत। आणि आता ही दृश्य सकाळी 7 वाजताची सायनमधल्या किंग सर्कल परिसरातली आहेत। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि अजूनही या ठिकाणी पाणी साचल्याची परिस्थिती तशीच आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पंपिंग पाण्याचा उपसा व्हावा यासाठी या ठिकाणी पंप लावण्यात आलेत, मात्र ते कार्यान्वित नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि याच पाण्यामधून वाहनांना वाट काढावी लागते। पाणी वाहनांमध्ये शिरत असल्यानं अनेक वाहनं बंद देखील पडतायत। दुचाकी चालकांचे, दुचाकी स्वारांचे मोठे हाल यामुळे होत आहेत। तसंच अनेक सामान्य नागरिकांना पायी वाट काढत या पाण्यामधून जावं लागतं। सायन अंधेरी कांदिवली मधली पाहतोय। रात्री 1 वाजताची दृश्य आहेत। खरं तर काल संध्याकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसानं हजेरी लावलेली आहे। मध्यरात्री पावसाचा जोर वाढलेला होता आणि त्या दरम्यान काय दृश्य होती, काय स्थिती होती हे सांगणारी ही 3 दृश्य आपण पाहतोय। सायन अंधेरी कांदिवली मधली दृश्य आहेत। या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं। आज दिवसभर पावसाचा जोर राहू शकतोय असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। तर मुंबईतली ही पहाटेची दृश्य आपण पाहतोय। पहाटे पावसानं जोर धरलेला होता। दृश्यमानता यामुळे घटलेली होती आणि याच परिस्थितीमधून वाहनांना वाट काढावी लागतेय। पावसाचं पाणी अनेक ठिकाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे त्यातच पावसाचा जोर अधिक असल्यानं दृश्यमानता देखील घटलेली आहे, त्यामुळे वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। पहाटे 4 वाजताची मुंबईतली दृश्य। ही दृश्य आपण पाहतोय। पूर्व उपनगरांमधील सखल भाग हे जलमय झालेले आहेत, त्यामुळे विद्यार्थी आणि नोकरदारांचे हाल होत आहेत। अनेक विद्यार्थी आता शाळांमध्ये निघालेले आहेत। अनेक जण आपल्या कामांवर निघालेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना या पाण्यामध्ये अडकून राहावं लागलं।